तर आज बिग बॉसच्या घरामध्ये कंटेस्टंटनी फक्त भांडण करण्यासाठी मुद्दे शोधून काढलेले आहेत असं मला वाटतं। तुम्हालाही तसंच वाटतं का? हा व्हिडिओ बघून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर इकडे हे दोघेजण बोलत बसलेले असतात, तर निकी अरबाजला विचारते की तू माझ्याविषयी एवढा पॉझिटिव्ह का आहेस? मी अभिजितशी बोलले, त्याच्याशी बसले, तर तुला एवढा प्रॉब्लेम का होतो? तर अरबाज देखील सांगतो की मी पॉझिटिव्ह होत नाहीये, मला फक्त हा मुद्दा आहे की त्याने तुला नॉमिनेट केलं आणि तू त्याच्याशी अटॅच राहतेस। तर नंतर जान्हवी बरोबर निकी इकडे डिस्कस करते, तिला सगळं सांगते। नंतर जान्हवी अरबाजला बोलवून घेते की तिचं असं म्हणणं आहे की तो क्लोज फ्रेंड नाहीये, तो पॉझिटिव्ह आहे माझ्या बाबतीत। तर असं का आहे? त्याने निदान पुढाकार तरी घेतला पाहिजे। आम्हाला पास्टबद्दल काही माहीत नाहीये, त्याच्या घरातलं मला काही माहीत नाहीये, तो डिस्कस देखील करत नाही। त्यावर अरबाज सांगतो की ऑन कॅमेरा आपलं काय काय लोकांना ऐकायला मिळेल आणि या घरामध्ये काय दाखवतील बाहेरच्यांना, त्यामुळे मी नाही डिस्कस करू शकत। तर इकडे बाहेर 1:30 वाजता वैभव आणि इरिना हे दोघेजण बोलत बसलेले असतात। तर इकडे इरिना सांगते की माझ्यामुळे तुला कुठला त्रास झाला नाही पाहिजे। तर वैभव सांगतो की इट्स फ्रेंडशिप, मला तुझ्याबद्दल छान भावना आहेत आणि मी तुझ्याविषयी चांगलाच विचार करतो, मला तुझ्यामुळे कुठलाही त्रास होणार नाहीये। तर इकडे निकीच्या अंथरुणाची घडी ही घनश्यामने घातलेली असते, त्यामुळे अंकिता त्याला समजावते की तू तिच्या अंथरुणाची घडी का घालतोस? त्यावर घनश्याम म्हणतो की मी काही करू दे, मला कुठल्या गोष्टीचं भांडण नको आहे म्हणून मी हे सगळं करतोय। तर अंकिता म्हणते की अरे हा पुढारी आहे ना, मग तू असं का वागतोयस नोकर असल्यासारखं? तर त्यानंतर घनश्याम तिलाच सांगून तिथून निघून जातो। तर इकडे बाथरूम एरियामध्ये टीम बीचे सदस्य बसलेले असतात आणि तिथे पॅडी म्हणतो की मी याचे स्क्रोल करताना व्हिडिओ बघायचो ना, तर मला असं वाटायचं की हा गुंड टाईप आहे, म्हणजे खूप मवाली नाही का, ते कॉलर वगैरे करून। पण इथं आल्यावर कळलं की हा कम्प्लिटली वेगळा आहे, डिफरंट पर्सनॅलिटी आहे। तर याच्याकडे असं बघून वाटत नाही की हा व्हिडिओमध्ये असलेलाच इथं खरा माणूस उभा आहे। हे सगळं बोलत असताना तिथे घनश्याम येतो आणि तो म्हणतो की याच्याकडे बघून मला असं वाटलेलं की हा पुढारी आहे, म्हणजे हात दाखवून वगैरे सांगत असेल हा अन्याय आहे, मी अन्यायाविरुद्ध लढणार आहे। तर तिथं तुम्ही माझी कान उघडणी केली, याबद्दल घनश्याम पॅडीला मात्र धन्यवाद म्हणतो। आणि तिथून आल्यानंतर इकडे निकीला त्याच्याविषयी चुगल्या करताना दिसतो की तू तिच्या अंथरुणाची घडी घालतोयस असं अंकिता म्हणाली, तो मला म्हणतोय की तुला संत्रा आणून देतो, टिश्यू पेपर आणून देतो, तर तू ह्याबद्दल का बोलला नाहीस असं निकी घनश्यामला सांगते। आणि घनश्याम म्हणतो की नाही, मला त्यावेळेस बोलायचं सुचलं नाही, मी त्यांचे आभार मानले, तर तू त्याबद्दल बोललं पाहिजेस असं निकी समजावत असते। त्यामुळे जरा घनश्यामची ट्यूबलाईट पेटते आणि त्यानंतर ज्या काही बाकीच्या गोष्टी होतात त्यामध्ये तो सडनली स्टँड घेताना दिसतो। तर इकडे ज्यावेळेस निकी मेकअप करत असते त्यावेळेस अभिजितला विचारते सगळं नॉर्मल आहे ना? तर अभिजित म्हणतो हो, पण तुमच्या लोकांना पटत नाहीये, त्यामुळेच मी म्हटलं की थोडं शांत राहा। तर निकी म्हणते मग ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, तर मला असं वाटत होतं की काहीतरी झालंय तुमच्या बाबतीत। तर त्यानंतर इकडे बेडरूम एरियामध्ये धनंजयने तुझी ड्युटी कोणती आहे असं विचारलेलं, पण घनश्याम काही न बोलल्यामुळे धनंजय त्याला म्हणालेला असतो की मगाशी तोंड शिवलेलं काय? परत इकडे दोघेजणच राहतात आणि तुमची ड्युटी कोणती आहे असं घनश्याम अभिजितला विचारतो। तर माझा एरिया मोठा आहे, मी रोजच करतो, तुम्ही तर दिसाआड करता असं म्हणून घनश्याम त्यालाच दरडावून तिथून निघून जातो। तर इकडे येऊन धनंजय बसलेला असतो आणि तिथून तुम्ही माझं तोंड का शिवलं आहे, असं का बोललात, असं इकडे धनंजयला येऊन जा विचारतो। हे निकीने भरलेलं असतं, त्यामुळे इथं याला चावी मिळालेली असते। तर धनंजय सांगतो की तुला मी जस्ट विचारलं तर त्यात काय झालं? मग अभिजित दादांची पण ड्युटी दिसाड करतात, ते मी तर रोजच करतो, तर तुम्ही त्यांना काही बोलला नाही, मलाच बोलता, हे माझ्याशी असली भाषा वापरायची नाही। धनंजय सरळ सांगतो हे हात खाली घे, तर तो म्हणतो की हात माझा आहे, तर धनंजय सांगतो तोंड तुमचं आहे, तर ती भाषा आमच्याशी नाही वापरायची असं तो त्याला थेट शब्दात सांगतो। तर निकी देखील म्हणते की हो हो, तेवढं तो बरोबर बोलतोय। तर अशाच गोष्टी बोलत असताना वर्षाताईंचा विषय आल्यावर सडनली वर्षाताई तिथे येतात आणि सांगतात की हे फुटेजसाठी कशाला करतेस तू? तर जास्तच भांडण होईल म्हणून सडनली तिथून जो धनंजय बसलेला असतो निवांत, तो तिथून निघून जातो। अरे बापरे, यांचं भांडण सुरू होईल असं करून तो तिथून निघून जातो। त्यानंतर निकी बसलेली असते, घनश्याम असतो, तर पॅडी म्हणतो की हॉलमध्ये जे तू कपडे ठेवलेले आहेस ते बकेट उचल आणि तुझ्या तिकडे बेडच्या इथे नेऊन ठेव। तर ती म्हणते की ते माझं पर्सनल आहे, ती माझं मी उचलणार, तुम्ही नाही मला सांगायचं। तो म्हणतो की ठीक आहे, मग माझं मी उचलणार, त्यातलं जर काही पडलं मी माझ्या पद्धतीनं उचलल्यावर तर तू नाही काय बोलायचं। त्यावरती अंकिता इथे मध्ये स्टँड घेते आणि समजावून सांगते। इथे निकीने थोडासा प्रॉब्लेम क्रिएट केलेला असतो, त्यामुळे अरबाज आणि वैभव देखील वर्षाताईंबरोबर तुम्ही फुटेजसाठी करता म्हणून भांडत असते। तर इकडे जान्हवी सांगते की मूर्ख मुलगी त्याच्याकडे बघून हसते, म्हणजे आर्या जी आहे ती वैभवकडे बघून हसते। तर त्याच्यामध्येच बरोबर वर्षाताई उडी मारतात आणि जान्हवी आर्या राहते बाजूलाच आणि जान्हवीचं भांडण वर्षाताईंबरोबर चालू होतं। तर आज
पर्सनली जर चुकी कोणाची असेल तर ती वर्षाताईंची असते, कारण त्यांनी भांडणामध्ये उडी मारलेली असते. आर्या तिसरीकडेच राहते आणि या दोघींच्याच भांडणाला अंकिता त्यांच्या ॲक्टिंग करिअर विषयी तू इथे नको बोलूस असं समजावून सांगत असते. तर जान्हवी सांगते की त्यांनी मध्ये उडी घेतली, मी त्यांना बोललेच नव्हते. आणि हे खरं आहे की वर्षाला काही बोलली नसताना तिने मुद्दाम भांडणामध्ये उडी घेतलेली होती. तर निक्कीच वर्षाताईंवरती स्वच्छतेविषयी ओरडत होती. तर पॅडीने दाखवल्यावर मी माझं काम कधीही करेन असं ती म्हणली. घनश्यामने इकडे मुद्दाम सगळा राग धनंजयवरती काढला आणि वर्षाताईंनी मुद्दाम उडी मारली भांडणामध्ये. तर याबद्दल तुम्हालाही हेच वाटतं का की यांनी मुद्दाम भांडणाचे मुद्दे उकरून काढले आहेत? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.